तर इकडं थोडंसं साहित्य सरकवून प्रसाद घेतल्यानंतर ताटं धुण्यासाठी मोकळी जागा केली जाते आणि इकडं तुम्ही बघू शकता की प्रसाद बऱ्यापैकी होत आला आहे। प्रसादामध्ये भात, खीर असेल, भाजी, आमटी, कोशिंबीर असते आणि भातासाठी जो तांदूळ लागतो तो कमीत कमी 20 मन एवढा तांदूळ या महाप्रसादासाठी शिजला जातो। हा तांदूळ तुम्ही बघू शकता इथं। तर मंडळी इकडं सकाळी तर 10 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता की इथं जे खीर आहे, खिरीचा महाप्रसाद आहे तो तयार झालेला आहे, बऱ्यापैकी झालेलाच आहे तयार आता। कमीत कमी 10,000 लोकांना पुरेल एवढा प्रसाद इथं तयार झालेला आहे आता। आणि बऱ्यापैकी आता इथं आता 10 वाजलेले आहेत, तर कमीत कमी 11 वाजेपर्यंत हा संपूर्ण महाप्रसाद जो आहे तो तयार झालेला असतो। आता इथं तुम्ही बघू शकता इथं आमटी आहे, आमटी पण तयार झालेली आहे आणि इकडं समोर भाजी करण्याचं काम चालू आहे आता। तर भाजीचं पहिलं पातेलं जे आहे ते कमीत कमी आता 5 ते 6 मोठी पातेले भाजी लागते महाप्रसादासाठी। तर पहिलं भांडं जे आहे, जे पातेलं आहे, तर त्या पहिले पातेलं आपलं भाजीचं झालेलं आहे आता। आणि जवळजवळ 10 ते 12 जी पातेले असतात एवढी मोठी पातेली भाजी इथं होत असते। आणि इथून पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा सर्वांनी।